दरम्यान कुणाचा डाऊनफॉल हे वेळच सांगेल अशा शब्दात नाना पटोले यांनी पार्थ पवार यांना टोला लगावलाय. देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असे त्यांचं मत आहे. त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे. पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. पार्थदादाच्या वक्तृत्वाबद्दल तुम्ही बोलत असताना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहुल गांधीजीच्या वक्तृत्वामुळे आणि नेतृत्वामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाहावं आणि मग दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावरती बोलावं. आम्हाला यावरती राजकारण करायचं नाही, परंतु आमच्या पक्षाच्या नेत्यांवरती जर टीका केली तर जशास तसं उत्तर मात्र आमच्याकडनं दिलं जाईल.